हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, बोला ताई. तुम अनुभव शेअर करायचा होता. हो ताई, खूप मोठा अनुभव आलाय मला. अगदी म्हणजे अरे वा. स्वप्नात पण नाही विचार करू शकत, इतका छान अनुभव आलाय. अरे बापरे. हो हा, हो हो. हा. अम, ते काय झालं माझ्या आवाज येत नाही ताई. हॅलो. आता येते का? हा, थोडासा गॅप होतो पण मध्ये मध्ये हा येतो हा. असं. हा. अरे हॅलो. हा हा, बोला ताई. हा, येतोय का आता? हो हो हो. इथं रेंज कमी असते ना. हा हा तर ते आम्ही ना मुलासाठी, मी मागे पण केलाय तुम्हाला अनुभव शेअर. हा हा हा. तर मुलासाठी आम्ही जिल्ह्याच्या गावी गेलो होतो. बरं. हा 10 वर्षापूर्वीच हा हा. शिफ्ट झालो होतो आमच्या गावापासून. अच्छा. हा तर तिथं त्याचं म्हणजे झालं शिक्षण, हा. पण मग त्याचं पण मग असं थोडंसं प्रॉब्लेमच येत होते त्याला भरपूरच. मी मागे तुम्हाला सांगितलंय त्याच्याविषयी. हा हा. पण मग त्याचं आता झालं MCA. मग 1 वर्षापासून आम्ही ना आमच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत होतो. अच्छा. हा हा. परत. हो. कारण हा. सासूबाईला सांभाळायचंय आम्हाला इकडे येऊन. बरोबर बरोबर. त्याच्यासाठी हो. आणि गावातलं आपलं घर मोठं गाव तर आहे गावच सगळंच. असतं. हा. हो हो हो. आणि नातेवाईक वगैरे सगळे इकडेच असल्यामुळे चाललं होतं आमचं खूप प्रयत्न बदलीसाठी, अच्छा. हा ट्रान्सफरसाठी. पण हा. मग मी त्यासाठी ना आपल्या केंजळे दादांकडे पण गेली होती की मला सेवा द्या बुवा बदलीसाठी. अरे वा. त्यांनी भेटली पण मी त्यांना. हा. दिली पण सेवा. पण मला असं सांगितलं की आता इतके ते सिनियर लेवलला आहेत बुवा. हेड हा हा ऑफिसला होते ते हा जिल्ह्याच्या हा गावी. हो. हा. सहकार संस्थेत बरोबर. मोठ्या पदावर होते ते तिथं. हो, मला पण आहे मग कल्पना. हा. हो. पण मग खूप त्रास व्हायचा त्यांना एकदमच. वरिष्ठ अगदी 9-9 वाजेपर्यंत रात्री बसवून ठेवायचे. काही बापरे. काम नसताना. हो. आणि सकाळी पण 8 वाजताच जायचं. बापरे, शनिवारी म्हणजे रविवारी पण जाणून-बुजून त्रास जायचं. देत होते. हो हो. म्हणजे ते तसं ते 4-5 जे लोक असतात ना वरिष्ठ, हा. त्यांना ते तिथंच बसून ठेवतात. म्हणजे तेही हो. बसता आणि यांनाही ते हम्म. त्रासच होता खूप. आणि शनिवार रविवारी पण सुट्टी नाही. आणि रविवारी पण नाही. नाही नाही. खूप कमी असायची अरे रविवारी बापरे. पण. हा हा हो. हा. म्हणजे एकदम पॅक शेड्यूल. आणि त्यात त्यांना ना व्हर्टिगोचा त्रास झाला. आणि IBS चा कोणाला होता ताई? मला होता तो. हा 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 हो हो हो. हा. यांना व्हर्टिगोचं ते टेन्शनमुळे. बरोबर बरोबर. हा. आणि वसुलीला लांब लांब पाठवायचे जिल्हाभर. आई गो. हो. आणि आता कसं म्हणजे 1च वर्ष राहिलंय त्यांचं. आणि या वयात त्यांना बघा. हो खूप त्रास व्हायचा. मग हे काय म्हणायचे, मी म्हणायची ना की आपल्या गावी ट्रान्सफर करू आपण. हो मग हे हो. काय म्हणायचे, मी आता इथं मॅनेजर लेवलला आहे, मॅनेजर आहे मी. हा आणि मग मी काही खाली जाऊ का? हेड ऑफिसला आहे हा. मी, माझे मानाचं पद आहे, असं बरोबर आहे तसं आहे. हो. बरोबर. हा छान खाली जायची बुवा असं. म्हणजे हा हा हा. आपलं ते प्रमोशन नाकारून खाली जायचं बुवा असं. हो 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 हो. हो. हे नाही म्हणायचे. मी म्हणायची काही नाही, पगारात तर काही फरक पडत नाही ना, मग करून घ्या तुम्ही हा हा आपल्या हा. गावी. तर हा. यांना ते आवडतच नव्हतं. हा. मग मी खूप असं म्हणजे उच्च कोटीची सेवा केली असं म्हणा तुम्ही. बापरे. स्वामींची. म्हणजे खूप असं त्यांचा त्रास बघून मलाच त्रास व्हायचा. आई ग. हा हा. हो. साहजिक मग आहे ना हो ताई, कोणाला पण हो होईल. हा, बरोबर आहे. हो. आणि मग खूप टेन्शन मध्ये असायचे. आणि एवढं करून पण तिथले ते जे वरिष्ठ होते ते म्हणायचे, हे केलं नाही, मग हे इथं कधी चूकच केली, तिथं कधी असंच. बघा, ह्या वयात सुद्धा असे त्रास हो देणारे. हो हो. आणि मग असंच हे असं मोबाईलवरून VC घेत होते. हा तर ते जे वरिष्ठ असतात MD वगैरे, हा. त्यांनी यांचा फोटो काढून घेतला. म्हणे हे मोबाईल खेळतात म्हणे. अय्या. हो बघा. हो. हा. मग ते बहुतेकचे एक काम मिनिट हा यांचे. ताई, एक मिनिट. हा. हो 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 हो. हॅलो
त्याच्यावर आहे तेच दाखवा ना आता. नाही मोठंच आपलं नेहमीचं. हां हां. नेहमी रेग्युलर सांगा. हां. हॅलो. हां बोला हां, ताई. हां, ताई. हां. हो. तर मग ते असं झाल्यामुळे मग जे प्रशासक भागातले असतात ते प्रशासक यांना म्हणे तुम्ही मोबाईल खेळतात म्हणे. अय्या! मग करा म्हणे यांची बदली. हां. हो. मग तिथून आमच्या त्या गावापासून 30-40 किलोमीटर वरच्या गावी टाकून दिलं यांना. बापरे! तेव्हाच्या तेव्हा बदली 5 मिनिटात तोंडावर सांगून. अय्या! हो, मग यांना ते इतकं फेल झालं, की आपण एवढं बुवा प्रामाणिकपणे काम करून बरोबर. एवढा का हो, खूप असं त्यांना हे झालं. त्यांनी मला लगेच फोन केला, की असं असं झालं. म्हटलं खूपच चांगलं झालं. हां, तुम्ही हां, असं हां. पण खाली यायचं नाही म्हणत होते ना. स्वामींनाच काळजी. स्वामींनाच काळजी आता म्हटलं तुमचं पण गर्व स्वामींनीच हे केला म्हटलं. तुम्हालाही गर्व आला होता म्हटलं. बापरे! असं बोलला. हां, हां. हो. मग मी उंच पदावर आहे, मी उंच पदावर आहे असं म्हणायचे ना हां, हां, म्हटलं. हां. बघा म्हटलं तुम्ही ऐकत नव्हते ना मग स्वामींनीच नियोजन केलंय म्हटलं. बरोबर. आणि गंमत अशी ताई की म्हणजे ते स्वामी आपलं दिंडोरीचं ते केंद्र आहे ना मोठं हो, हो, हो. त्याच्या शेजारीच यांची बदली ट्रान्सफर केली. बघा म्हणजे अगदी स्वामींना किती भिंतीला काळजी. त्या स्वामींनी त्यांच्याजवळ बोलवून घेतलं डायरेक्ट. हां. म्हणजे त्या मोठ्या मेन केंद्राच्या जवळच लागून आहे म्हणजे यांचं ऑफिस. पदाला पण धक्का लागला नाही. हो, 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 हां, हो. हां. हां. तिथं करून घेतली. मग मी म्हटलं बघा तुम्ही ऐकत नव्हते ना. मग हं. आता त्याच्यापुढे मग तिथं त्यांना जायला यायला खूप दायक होतं ते. हं, हं, हं. कारण बराच वेळ लागत होता ते जायला. हां. मग म्हटलं आता झालंच आहे ना, मग आता आपण आपल्या गावी करून घेऊ. आलेच ना तुम्ही खाली, आपल्या गावी करून घेऊ. मग आमच्या गावी करण्यासाठी आम्ही खूप मोठे-मोठे हे लावले, हां. वशिले लावले अगदी मंत्रीपर्यंत. बापरे! हो. आणि ती 15 दिवसात स्वामींनी आम्हाला जिथं पाहिजे होती, हां. अगदी घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर वाह, 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 वाह! किती ट्रान्सफर सुंदर. झाली. हो म्हणजे इतका सुंदर अनुभव आहे ना हा. किती म्हणजे छान. आम्ही स्वप्नात पण नाही विचार करू शकत की इतकं घडामोडी होतील बुवा एका महिन्याच्या बरोबर. आतच. बघा. हो, इतकं म्हणजे अगदी. छान. आणि मग त्यामुळे आम्ही 3 दिवसात आमचं सामान आणून आमच्या घरी गावी. एवढा हो. आनंद आम्हाला. 3 दिवसात सामान पॅक करून आमच्या घरी आलोय. हां, म्हणजे मग सासूबाईंना पण खूप आनंद झाला. हां. की चला आता माझं पुढचं आयुष्य चांगलं जाईल बुवा. हो, बरोबर, बरोबर, बरोबर. हो, हो. आणि आमचं म्हणजे मग इथं आम्ही लगेच सामान आणून शिफ्ट हां. पण करून घेतलं. वाह, वाह, वाह! किती सुंदर हो. बघा. खूप छान म्हणजे म्हणजे इतकं स्वामींची सेवा वाया जात नाही ताई. नाही, नाही. अहो ते आपण मागतो त्याच्यापेक्षा खूप काही जास्त देतात खूप ते. काही जास्त देतात. हो, खरंच. हो, हो. आणि तुमचा खरं. त्रास कमी झाला का ताई? हो, हो. झाला माझा त्रास हो कमी. ना? हां. कधीच झाला. हो, हो. ओह! अरे तेच वाह! ना मी ते बेलफळाचंच म्हटली ना मागच्या वेळेस तुम्हाला. म्हणजे काय केलं बिल्वलेह होतं आय-बी-एससाठी? मी आपलं ते डॉक्टर तांबेंकडे घेतली होती ट्रीटमेंट. अच्छा, अच्छा. हां, पण हां. पण ते जास्त करून हेच त्यांनी 1 महिना घ्यायला लावलं होतं. काय? तुम्ही तुमच्या पप्पांना आहे ना त्रास तो. हां, 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 हां. मग ते बिल्वलेह आहे ना अर्धा चमचा, पाऊण चमचा 2 वेळा चाटलं हां, चमच्याने. हां. चाटण घेतलं तर पूर्ण जाईल त्यांचा त्रास. बिल्वली काय म्हणायचं? बिल्वलेह. बिल्वलेह. अच्छा. हां, हां, हां. हां, हां. हां. किंवा मग ते बिल्वलेह नाही मिळालं तर हं. मग रामदेव बाबाच्या किंवा मग असं आपलं ते चांगल्या कंपनी नाही, नाही ब्रँडेड मिळेल. आयुर्वेदिक कंपनीचं. याच्यात मिळतं तांब्यांचं. हां, हां. आणि हां आपण किंवा मग शहरात राहतो त्यामुळे. बिल्वादी चूर्ण म्हणून आहे. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां, रामदेव बाबाच्या ह्याच्यात मिळतं हं, बिल्वादी हं, हं, चूर्ण. हं. सहज मिळतं ते. ते हं. जरी घेतलं तरी खूप फरक पडतो हो त्याचा. ना? हं, तेच हं. मेन औषध आहे. हो, हो. हो. आणि अजून ताई माझे म्हणजे 1-2 अनुभव अजून असे आहेत. हं. तेही जटिलच आहेत यांच्यासारखेच. हो का? म्हणजे ते मग ते पण नक्की हं. शेअर करा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा. नाही, नाही. अजून आले नाहीत मॅडम. मला ते येतील मग. आता येण्यासाठी हा शेअर केला ना ताई, हो, तो पण हो. येणार तुमचा अनुभव. म्हणजे मुलाचं कसं झालं, त्याचे 3 वर्ष वाया गेले मागे.
हा आता तो MCA झाला. हा. पण त्याला जॉबसाठी आम्ही इतका प्रयत्न करतोय. पण आता ते हुशार आहेत ना ताई जॉब तुमचे मुलं, होऊन जाईल ते. हो, काय माहिती त्याचं काय झालं, त्याला ना घरामुळे असं म्हणतात, आम्ही इथून शिफ्ट झालो ना, हा. तर त्याला घरामुळे त्याचा मागे पडला बाबा, तुमचं घर योग्य नव्हतं असं म्हणतात तिथे. अच्छा अच्छा. नाही पण तर आता स्वामी आम्ही इथे जिथे झालो. आहेत ना ताई, तिथे घर हा. नाही, वास्तू नाही, काही नाही. सगळं तुमचं छान होणार. स्वामी मग आहेत ते ना मी आता. 3 वर्षापासून जसं स्वामींचं खूप सेवा करायला लागले ना, मग तो आपोआप पुढे पटकन ढकलला गेला तो. हा. आणि हो, मुलगी हो. पण तुमची बाहेर आहे ना कुठेतरी? हो, हो, हो. हा ती हा. पण तिचं व्यवस्थित आहे ना आता? हो, पुण्याला आहे ती हा मुलगी. हा हो, हा. तिच्याकडेच गेलाय तो आता. हा हा पण हा. त्याला जॉब लागण्यासाठी खूप होईल ताई, सगळं होईल. पुढचा ताई अनुभव तुम्ही तोच शेअर कराल बघा तुम्ही तुम्ही. आशीर्वाद द्या तसा. हो ताई, पुढचा अनुभव तुम्ही तोच शेअर करा. आणि मुलीला 4 वर्ष झाले लग्नाला, पण अजून काही बाळ होत नाही. ती पण ती ट्रीटमेंट घेते. नाही नाही, ते पण होईल ताई. वेळ नाही हो का? लागत. स्वामी तिला पण थोडं तारक मंत्र ते करायला सांगा. अहो दादांकडनं नाही तिला तर मागे ताईंकडनं सेवा सांगितलं घ्या. होतं मी. हम्म. ती म्हणे शॉर्टकट सेवा सांग, मला जमत नाही. आता ती जॉबला आहे ना. हा हा. म्हटलं आता शॉर्टकट किती सांगू बाई, तुझा तर प्रश्न असा आहे. हो हो. मग नामस्मरण कर म्हटलं, येता सगळ्यात जाता उत्तम, नामस्मरण. सगळ्यात उत्तम. हो हो. हम्म. तर तिने 3 दिवसाचं ते व्यंकटेश स्तोत्राचं 3 दिवस रात्री केला होता ते. हा हा हा. हो. तर त्याचं ते पण तिला पिरियड्स येऊन गेले ना, ती लगेच मला म्हणते, माझं काही ऐकत नाही म्हणे कुठलेच देव, तुला काय करायचं तूच कर. आई गं! तुझं नाही तुम्ही पटकन काय ऐकतात करा, म्हणे. तुम्ही पण ते जप करा तिच्या हां. नावाने. हां, हां, आणि हां. ते तिच्या पोटात तीर्थ जातं असं समजून तुम्हीच प्या. हो का? हां. हां, हां. पण मग हं? ती दुसऱ्या कुळात गेली तरी चालेल का? चालतं मग. चालतं ना? स्वामींना काही कुळ नाही, काही नाही. स्वामी हां, हां, हां. सगळ्यांसाठी एकच आहेत. हं? हो ना? मी हो. शेअर करते हं आणि ताई. आणि मॅडम अजून मला असं विचारायचं होतं. हं. आता इथं मी ते केंद्रात गेली होती ना दिंडोरीला. तिथं त्यांनी काय सांगितलं, की आम्ही आतापर्यंत कसं आम्ही इथली ग्रामदैवतच कुलदैवत मानत होतो. अच्छा. तर हां. ते म्हटले, की नाही तसं नाही म्हणे. 3.5 शक्तिपीठापैकी जी देवी असते, हं. तर आता तुमची ती महालक्ष्मी माता आहे म्हणे कोल्हापूरची. अच्छा. हां. ती देवी आहे म्हणे तुमची कुलदेवता. हां, हां, हां. मग आता मला असा प्रश्न पडला आहे, की नक्की आमच्या इथल्या ग्रामदेवला मानायचं का महालक्ष्मीला मानायचंच. मानायचं? हे बघा, ग्रामदेवता ही ग्रामदेवता असते आपल्या गावाची. आणि हां. कुलदेवता वेगळी असते ताई. हां, हां, हां. हां, मग दोघींना मग मानायचं. मग टाक कोणत्या देवीचा करायचा आपल्या कुलदेवतेचा. देवाऱ्यात? कुलदेवतेचा ते. कुलदेवतेचा. हां, हां. मग आम्ही हिला कुलदेवता म्हणून मानत होतो. जसं अच्छा, अच्छा. आपलं धनदाई हां, मग माता आहे तुम्हाला आता आमची. कळलं ना कुलदेवता? हां. हां, हां. महालक्ष्मी. तर मग ग्रामदेवतेचे टाक नसतात. आपण हां, तिथे हां. कसं गावात जाऊन करू शकतो ना रोज त्यांचे हे. हो. पण हो, हो, हो. कुलदेवतेला रोज नाही जाऊ शकत ना? नाही, नाही. हां, म्हणून त्याचे टाक बनवतात. हां? हो, हो. पण श्री स्वामी. हां. स्वामींना सांगा. नक्की, नक्की ताई. मुलाचा पुढचा फार अनुभव प्रश्न तुम्ही आहे. तोच शेअर करा. कसं त्याचं वय होऊन गेलेलं आहे खूप आणि म्हणजे 27चा होऊन गेला तो, पण मग होईल, अजून होईल, कसं होईल ताई. हो, तेच हं? मोठा प्रश्न. पण होईल. हा खूप मोठा छान अनुभव खरंच मिळाला सुंदर, स्वामींचा. खरंच खूप सुंदर. सुंदर. म्हणजे ना त्यांच्या त्या गोळ्या पण बंद होऊन गेल्या मॅडम डायरेक्ट. हो ना? टेन्शन हो, आता एक महिना झाला ना, हं. डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं या गोळ्या बंद करा म्हणे तुम्ही. आता अरे वाह! तुम्ही फ्री झाले म्हणे. हो, मस्त, अगदीच मस्त. खूप त्रास होता त्यांना. म्हणजे एकदा तर तिथून ऑफिसमधून डायरेक्ट ॲडमिट केलं होतं त्यांना. एवढं बापरे! टेन्शन घ्यायचं. हो. बापरे! एवढं बघा. टेन्शन घ्यायचं त्यांना. ते हं. असं एकदमच असं आपलं खरं वागायची सवय असली ना, ते खोटं खरंय, नाही खरंय. आवडत ना. ते त्यांना ते बरोबर. मनावर घ्यायचे खूप. हां. हो. तो एक खूप छान अनुभव आला मला स्वामींचा. मी शेअर करते ताई. हो मॅडम. हो, हं, हो. श्री स्वामी श्री समर्थ ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.